रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. धागेदोरे भाग 4. जर इतकंच वाटतं तर तसं वागायचंच नव्हतं. हे बघ, मला आता त्याने काहीच फरक पडत नाही. मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही. असं बोलून वरुष सोफ्यावरून पोज बदलून झोपे गेला. हे तर ऑब्व्हियसली होतं की वरुषने काव्याशी मनापासून लग्न केलं नव्हतं. काव्या मात्र ह्या सगळ्याने दुखावली गेली होती. आज राहून राहून नको असतानाही तिला मानवची आठवण येत होती. तोही शेवटी तसाच निघाला म्हणून त्या आठवणी आवर्त्या घेतल्या. डोळ्यातल्या पाण्याला वाट करून देऊन ती तशी झोपे गेली. दिवस असे जात होते. नातेवाईकांकडे जेवायला बोलवणं आणि दुसऱ्या काही रीती परंपरा यामध्ये दोघांचा बराच वेळ जायचा. वरुष तिच्याशी काम असेल तरच तेवढंच बोलायचा. काव्य देखील त्याच्याजवळ जास्त जात नव्हते. या दोघांचं कसं होणार याची मात्र संगीताबाईंना काळजी वाटत होती. दोघात असलेला अबोला त्यांना जाणवायचा, पण नेमकं कारण कळत नव्हतं. एकदा दोनदा त्यांनी काव्य आणि वरुषला विचारून पाहिले, पण काहीच खास उत्तर मिळाले नाही. लग्नासाठी घेतलेली 1 महिन्याची सुट्टी संपत आली आणि वरुष ऑफिसला जायला लागला. काव्याने मग ऑफिसला जाणं सुरू केलं. हनीमूनला जायचा विषय वरुणने टाळला होता. वरुषचं CA पूर्ण झालं आणि त्याने जॉब चेंज केला आणि नेमकं जॉईन झाल्यावर काही दिवसात त्याची बदली पुण्याहून मुंबईला झाली असल्याने त्याला सांगण्यात आलं. लवकरच त्याला तिकडे जॉईन व्हायचं होतं, त्यामुळे तो तिकडे जाण्याची तयारी करू लागला. आता काव्याला इतक्यात नेणार नाही असं कारण सांगून त्याने तिला नेण्याची पण त्याची आई ऐकायला तयार नव्हती. म्हणून 1 महिन्याने तिला घेऊन जाईन असं त्याने आईला वचन दिलं. तो मुंबईला गेला. काव्याचा जॉब चांगला चालू होता. मुंबईला जावं लागेल म्हणून तिने 1 महिन्याच्या नोटीस पिरियडवर राजीनामा दिला. त्यानंतर 1 महिना ती इकडे पुण्यात, तर वरुष मुंबईला राहत होता. वरुषचा रोज फोन यायचा. सगळ्यांशी तो भरभरून बोलायचा. काव्याशी बोलायची वेळ आली तर काहीतरी कारण सांगून टाळायचा. अगदीच टाळता नाही आलं तर फोनवर काहीच न बोलता नुसताच ऐकत बसायचं. काव्याला हे कळत होते. ती पण फोन घेऊन सरळ बेडरूममध्ये जायची आणि लगेच फोन ठेवून द्यायची. उगीच बाहेर कोणाला कळू नये म्हणून तिचा कैलिवाणा प्रयत्न असायचा. माहेरचा फोन आलं की तेव्हाही ती हसून उत्तर द्यायची. असाच 1 महिना संपला आणि काव्य आणि वरुषसोबत एकदाची मुंबईला आली. नवीन असल्यामुळे सासूबाई 1 आठवड्यासाठी येणार होत्या. दोघांची चांगली सोय लावावी की झालं असं त्यांचं मत होतं. काव्यालाही बरं वाटलं. निदान दुसरा जॉब मिळायचो. तिला घरच सांभाळायचं होतं, त्यामुळे आईंची मदत होईल असे तिला वाटले. 1 BHKचा छोटासा पण सुंदर भाड्याचा फ्लॅट होता. बाल्कनी मात्र बऱ्यापैकी मोठी होती. नाही म्हटलं तरी 3 दिवस लागले होते सगळं घर सजवायला. सासरे पहिल्या दिवशी पुन्हा पुण्याला गेले होते. प्रिया आई सोबत इकडेच थांबली होती. त्या दोघींसोबत काव्याचा छान वेळ जायचा. गप्पा गोष्टी, घर आवरणं ह्या सगळ्यात ती रमली होती. शेवटी एक छोटासा देवारा हॉलच्या एका कोपऱ्यात तिने सजवला आणि घराला घरपण आलं. बघता बघता आठवडा संपला आणि संगीताबाई आणि प्रिया परत जायला निघाल्या. काव्याला अतिशय भरून आले. त्यांचा निरोप घेताना सकाळी 9ची गाडी होती. वरुष त्यांना गाडीत बसवणार होता. सगळे गेल्यावर काव्याला तो छोटा फ्लॅट मोठा वाटायला लागला. डोळे पुसत ती घरकामाला लागली. वरुष परस्पर ऑफिसला जाणार होता. आता खऱ्या अर्थाने दोघांचा संसार सुरू होणार होता. पण खरंच तो चालू झाला की नाही दोघांनाही माहीत नव्हते. रात्री बऱ्याच उशिरा वरुष घरी आला. काव्याने उठून गरम केलेलं जेवण वाढायला घेतलं. काही गरज नाही आहे इतकं सगळं करायची, मला जेवायचं नाही आहे. वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर येत तो म्हणाला. का जेवून आलात का? काव्याने सहजच पण जरा काळजीने विचारले. तुला काय करायचं आहे? वरुष नीट बोलायला तयारच नव्हता. माझ्यावरचा राग जेवणावर कशाला काढत आहेस? काव्याने जेवणाचं ताट त्याच्यासमोर करत म्हटलं. पोटात भूक होतीच, त्यामुळे जास्त आडेवेडे न घेता वरुष जेवायला बसला. भूक होती म्हणून की काय, पण तिने बनवलेल्या स्वयंपाकाला इतकी चव असेल
असे त्याला वाटलेच नव्हते. 2 घास जास्तच जेवला होता तो आणि हॉलमधल्या सिंगल कॉटवर जाऊन झोपी गेला. काव्याने सगळं आवरलं आणि बेडरूममध्ये येऊन पलंगावर अंग टाकलं. जे होतंय ते तिने स्वीकारलं असलं तरी तिला पटलं नव्हतं. तिचा भूतकाळ तिने मागे टाकला होता. नाही म्हटलं तरी तिच्या काही अपेक्षा होत्याच. असं नव्हतं की तिचं वरुशवर प्रेम होतं, कारण तसे क्षण त्यांच्यात तयारच झाले नव्हते, ना शारीरिक ना मानसिक. ती विचार करत होती. गेले कित्येक रात्री तिने विचारात घालवल्या होत्या. तिने ठरवलं की ह्या नात्याला संधी द्यायची, आपल्या बाजूने पूर्ण प्रयत्न करायचे, कसलीही अपेक्षा न ठेवता. प्रेम काय आता आपल्या आयुष्यात नाही असं वाटते आहे. विचारांच्या तंद्रीत तिला झोप लागली. आता रोजचं रुटीन सुरू झालं. सकाळी आवराआवर, वरुशचा डबा, त्याचं ऑफिसला जाणं, मग त्यानंतर घरातली इतर कामं आणि जॉब शोधणं, हे सगळं चालू झालं. वरुशला बाहेरच्या जेवणाचा त्रास व्हायचा, म्हणून तो बाहेर काही खायचा नाही. रात्री जेवण झालं की वरुश हॉलमध्ये झोपायचा. ती काही त्याला बोलायची नाही.